ठीक है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमामध्ये संविधानामध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की आणि 341, 42 हे दलितांसाठी आरक्षण, 42 हे ट्रायबल आदिवासींसाठी आरक्षण, आणि त्यांनी म्हटलं होतं की हा ओपन कॅटेगरी सोडून एक आणखीन एक घटक आहे तो म्हणजे ओबीसी. तो ह्या हा इतर मागासवर्गीय, ऐकू दे ना, मोबाईल मागे गेला हा इतर मागासवर्गीय जो आहे हा घटक फार मोठा आहे. तुमचे हात बघा कुठे. आणि त्याला सुद्धा आरक्षण देण्याची मदत करण्याची आवश्यकता आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये. 4 घटक केले, एक ओपन, एक दलित, एक आदिवासी आणि एक ओबीसी. तेव्हापासून लढा सुरू आहे. मग कालेलकर कमिशन आलं, हे कमिशन ते कमिशन, तरी सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं नाही. शेवटी मंडल आयोगाला ते सुद्धा 10 वर्ष दाबून ठेवला आणि त्याच्यानंतर व्ही.पी. सिंग साहेबांनी तो स्वीकारला भारत सरकारला. आणि त्याच्यानंतर जे आहे त्या आरक्षणाच्या वाटा आमच्यासाठी सगळ्या या तुमच्या भटक्या विमुक्त सगळ्यांसाठी या वाटा सगळ्या मोकळ्या झाल्या. तरी सुद्धा आमचं भांडण चालूच. शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, या समाजाला द्यायला पाहिजे, आणि 27% आरक्षण दिलं. खरं म्हणजे आम्ही 54%, पण दिलं आम्हाला 27%. आणि म्हटलं ते तर ते पण द्या. त्याच्यानंतर कित्येक वेळेला झालं तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे हा गेल्या काही वर्षामध्ये उभा राहिला. आणि आयोगाच्या तर्फे आरक्षण द्यायचं आहे. त्याच्यासाठी ओबीसी जे आहे कमिशन निर्माण झालं. 93च्या पुढे, 93च्या अगोदर सरकार करत होतं. 93च्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता आयोगाच्या मार्फत यायचं. 4 आयोगाने ते नाही सांगितलं. हायकोर्टाने सांगितलं की नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, तुम्ही सामाजिक दृष्ट्या जे आहेत मागासलेले नाही, कारण राजकीय सत्ता तुमच्या बरोबरच आहेत, मुख्यमंत्री तुमचे आहेत, हे सगळे साखर कारखाने, दूध कारखाने, अमुक तमुक तमुक जे काय असेल तुमच्याकडे आहे, त्यांच्याकडे काय आहे. म्हणून भटक्या मुक्तांपासून ते सगळं ओबीसीला त्यांनी सांगितलं त्यांचा हा हक्क आहे, बाकीच्यांना हे मिळू शकत नाही. तर त्याच्यानंतर सुद्धा गडबड सुरू झाली. मराठा समाज आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग मोदी साहेबांनी EWS म्हणजे आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या जे काही मागास आहे त्यांच्यासाठी सामाजिक मागास त्यांना इकडे घेता येत नाही 50%, म्हणून ते दिलं. त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज हा 80-90% सरकारने सांगितलं की त्यांनाच पाहिजे. तरी सुद्धा म्हणाले की मराठा आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षण 10% काही लोकांनी EWS ते 10%, त्याचंही सर्टिफिकेट. काही लोकांनी मराठा आरक्षणाचं त्याचंही घेतलं. हे दोन्ही घेऊन आता म्हणतात की नाही ओबीसी मध्येच
आम्हाला टाका. जे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही. त्याच्यासाठी जे आहे हैदराबाद गॅझेटमध्ये काय म्हटलं काय ते शोधा. शिंदे समिती न्यायमूर्ती 2 वर्ष काम करते. ते गेले तेलंगणामध्ये इकडं तिकडं हैदराबाद सगळे 2-2.25 लाख त्यांनी दिले. आता सगळ्या मराठ्यांनाच म्हणायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे जे आहेत 3-4 दिवस काय हैदोस मुंबई शहरामध्ये घातला. आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी अख्खं बीड जाळलं जरांगीच्या कार्यकर्त्यांनी. आणि यावर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं. आणि त्या प्रेशर खाली हा GR निघाला. आणि हा GR जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं. हायकोर्टात सुद्धा लोक जात आहेत जाणार. आम्ही आणखी कारण आमच्याकडे 374 जाती आहे. प्रत्येक जण म्हणतो की आम्ही जाणार. ठीक आहे. आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत ह्या आमच्या जे आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते ते पहिल्यापासून मागतात काय की बा आमचं घेऊ नका रे. तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते आमचं घेऊ नका एवढंच. आणि त्याच्यावर सुद्धा गदा आली म्हणून तिथला जो आहे आमचा भरत घरात हा घरात सगळ्या मुलांचे जे आहेत मुके घेतले जवळ घेतलं. त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्या. आणि बस थोडंच निघाला. गावचे लोक सांगतात 3-4 दिवस ते तोच म्हणत की संपलं आपलं आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला. आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी उडी घेतली. लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला पण आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जे बलिदान झाले. आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आली आहे. माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले भक्ती मूळ बाबांनो कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू. आम्ही सगळे जात लढतो आहोत. कोर्टात लढतो आहोत. मंत्रिमंडळात लढतो आहोत. ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात नेते आहेत. सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे आहे ते सगळं आम्ही करू. आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी 100% खात्री आहे. पण तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही मजबूतीने उभा राहा. हे सगळं सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि त्या घराच्या जे आहेत कुटुंबियांचं जे आहे सांत्वन करतो.